सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी व्लॉग 22 मध्ये। हा कॅसल 1300 साली बनवलेला होता, म्हणजे 13th सेंचुरीचा कॅसल आहे। तिसऱ्या शतकातली काही गोष्टी सापडली, म्हणजे हे जे मार्बल वगैरे आहे ना, हे तिसऱ्या शतकाला म्हणजे 3rd सेंचुरीला बिलॉंग करतं। फ्रोजा फॅमिली इकडे मला वाटतं 1800 सालीपर्यंत होती। मित्रांनो, या कॅसलच्या मधोमध एक विहीर पण आहे। त्यांनी आता इथे प्रॉपर सिस्टम लावला आहे पाण्याचा, आणि हे पाणी एकदम टेस्ट नॅचरल, एकदम मिनरलवाला, एकदम कडक पाणी आहे। मगाशी मी पियाल। त्या कॅसलच्या मागेच एक गार्डन आहे भरपूर मोठा, आणि त्या गार्डनच्याच जवळ एकदम हा गेट आहे। हा गेट याच्यासाठी बनवलेला कारण की नेपोलियन जेव्हा इकडे येत होता राज्य करायला किंवा लीडरशिप हे करायला, तेव्हा या गेटमधून त्याने एंट्री केलेली होती। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी व्लॉग 22 मध्ये। आणि आजच्या व्लॉगमध्ये मी आलेलो आहे मिलानमध्ये। मिलानमध्ये एक कॅसल आहे भरपूर मोठा, तिकडे मी आलेलो आहे। आणि हा कॅसल 1300 साली बनवलेला होता, म्हणजे 13th सेंचुरीचा कॅसल आहे। इकडच्या एका नोबलमॅननी कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं होतं, गझितो विलोरे असं काहीतरी नाव आहे त्याचं। तर त्यांनी 1300 साली या कॅसलचं कन्स्ट्रक्शन केलं होतं। आणि हे बघा, असा व्ह्यू आहे कॅसलचा। आणि हे कॅसल बांधताना, म्हणजे कॅसल बांधल्यानंतर 1400 साली परत रोमन एम्पायरचं जेव्हा इकडे राज्य झालं, तेव्हा त्या लोकांनी तोडला। परत बांधताना, नवीन मोठा बांधताना, हा जो कॅसल आहे मोठा बांधताना, त्यांना तिसऱ्या शतकातली काही गोष्टी सापडली, म्हणजे हे जे मार्बल वगैरे आहे ना, हे तिसऱ्या शतकाला म्हणजे 3rd सेंचुरीला बिलॉंग करतात। हे जेवढे काही वॉल्स वगैरे आहेत, हे गेट्स वगैरे। सो इकडे छोटासा असा कॅसल होता, तो 1400 साली या लोकांनी मोठा केला, इकडच्या ड्यूक ऑफ मिलाननी। हे बघा, ओपन ठेवलं आहे। 3ऱ्या-4थ्या शतकाचं जे काही त्यांना फाइंडिंग्स आहेत, जे काही भेटलं, त्यांनी सगळं तसंच ठेवलं आहे। शिड्या वगैरे पण आहेत। सर्वात पहिला हा बांधलेला गझिलो विस्कोंटीनी, छोटासा जो छोटा पार्ट आहे हा मागचा, तो गझिलो विस्कोंटी या नावाच्या माणसाने, इकडचा नोबलमॅन मानला जातो, त्यांनी हे कन्स्ट्रक्शन सुरू केलेलं होतं। आणि त्याच्यानंतर मग जे काही मोठं वगैरे करायचं काम झालं, कॅसल हा मोठा करायचा प्रकरण जे झालं 1400 साली, ते केलं होतं आपला रोमन एम्पायरच्या एका ड्यूकनी। त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को स्फ्रोजा। भरपूर मोठा कॅसल आहे, आणि भरपूर असं, म्हणजे इन द मिडल ऑफ मिलान असं बोलू शकता तुम्ही। एकदम बरोबर मध्ये आहे सिटी सेंटरच्या। लोक इकडे मधून वॉक करत आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहे एंट्री तुम्हाला। इकडे म्युझियम आहे एक, त्या म्युझियममध्ये जायला तुम्हाला 5 काय 10 युरो द्यावे लागतात। सो जे काही त्यांचे फाइंडिंग्स आहेत, जुने वगैरे जे काही आहेत, अजून याच्यापेक्षा जुनं काही असेल तर ते तिकडे म्युझियममध्ये भेटेल। हे बघा, इकडून ते म्युझियमची एंट्री आहे। रोमन एम्पायर जे होतं ते डिफाईन करतं ते म्युझियमच्या आतमध्ये। तरी बाहेर पण तुम्हाला भरपूर काय काय बघायला भेटेल। हे 1400 साली बनवलेलं कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो, बघा। आणि या गोष्टी 3ऱ्या शतकातल्या, 3rd सेंचुरी। गेट वगैरे तसंच जुना लाकडाचं सगळं। आणि तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन पण भेटून जाईल जे काय आहे। स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता रिलेटेड टू दिस 3 things.
जे काही यांना भेटलं आहे. आणि भरपूर मोठा असा एरिया आहे कॅसलचा. फ्रोझा फॅमिली इकडे मला वाटतं 1800 सालीपर्यंत होती. त्याच्यानंतर म्युन्सिपॅलिटी म्हणजे इकडचं जे गव्हर्मेंट आहे म्युन्सिपल मिलान त्यांनी टेक ओव्हर केला हा पूर्ण कॅसल. आणि आता तेच सगळं टेक केअर करतात कॅसलचं. आणि चालू आहे म्हणजे चांगला मेंटेन ठेवला आहे. कन्स्ट्रक्शन वगैरे सगळं होत राहतं इथे. बघा आता मी एकदम मिडलमध्ये उभा आहे कॅसलच्या आणि इथून भरपूर चांगला व्ह्यू होतो कॅसलचा. कॅसलच्या बाहेर समोरच एक फाउंटेन पण आहे आणि भरपूर काय काय आहे म्हणजे आतमध्ये इथे भरपूर काही गोष्टी होत असतील कॅसलच्या. खूप मोठा यार्ड आहे ना. इकडे इन्फॉर्मेशन पण दिली आहे. जुने जुने मॉन्युमेंट्स ठेवले आहेत. हे सगळं रोमन एम्पायरच्या रिलेटेड आहे कारण की नंतर 1400 सालीमध्ये इकडे रोमन एम्पायरचं जरा राज्य होतं ना इटलीमध्ये. आणि रोमन एम्पायरची राजधानी मानली जाते मिलान. त्याच्यामुळे इथे तुम्हाला भरपूर काही काही भेटेल मिलानमध्ये. आणि या कॅसलमध्येच तुम्हाला रोमन आर्किटेक्चर भेटून जाईल. आणि बघा भरपूर ऊन आहे. सनी डे एकदम. मित्रांनो मगाशी मी त्या साईडला होतो आणि आता या साईडला आलो लेफ्ट साईडला. पूर्ण वॉल त्यांना तशीच भेटली आहे जुनी आणि त्यांनी तसंच प्रिझर्व करून ठेवलं आहे. 1400 साली ही प्रिझर्व केली आहे वॉल. म्हणजे जे काही त्यांना भेटलं आहे आणि हे जे काही भेटलं आहे ते सगळं 3ऱ्या शतकाचं आहे. स्टार्टला तुम्ही तो व्ह्यू बघितला असणार तिकडचं सगळं. आणि इथे पण आहे हे छोटे छोटे बॉक्सेस आहेत. मे बी हे ग्रेव्स असू शकतात लोकांना जिकडे गाडलेलं. हे तर नसणार पक्का कारण की ह्याला एक होल पण आहे पाणी जाण्यासाठी. सो मे बी हे पाणी साचवायचं काहीतरी असेल एक कंटेनर. इकडे एक छोटा होल आहे जिकडून पाणी बाहेर येत आहे असं समजू शकतो की आपण. हा चला पावसाळा आला पाणी भरून ठेवलं आणि हे कवर करून ठेवलं. पण भरपूर वजन असेल. हे सगळं दगड आहे. आतमधला व्ह्यू भेटतो काय. आतमध्ये म्हणजे प्रॉपर असं पाणी साचवण्यासाठीच हे लोक करत असतील हे सगळं. ग्रेव्ह तर नाही वाटत. होल्स आहेत कारण की याला. आणि भरपूर मोठा आहे जो कंटेनर आहे ना. सगळेच कंटेनर मोठे आहेत. त्या बाजूला पिलर्स आहेत जुने जुने एकदम 3ऱ्या शतकाचे. मित्रांनो 3ऱ्या शतकाचं सगळं ठेवलं आहे इकडे प्रिझर्व करून. ओपनली फ्री ऑफ कॉस्ट सगळं तुम्ही येऊन बघू शकता मिलानमध्ये. आणि या कॅसलला बघू शकता. आता तुम्हाला इकडे कॅसलच्या बाजूला एक गेट आहे. तो पण भरपूर फेमस आहे गेट. त्या गेटच्या इथे जातो आणि तो पण तुम्हाला गेट दाखवतो. इकडेच बाजूला गार्डन आहे. काय मोठं एकदम गार्डन आहे. तिकडेच तो गेट आहे. चला त्या गेटच्या इथे जाऊया. हे बघा ही एंट्री आहे कॅसलची. एकच छोटी एंट्री आहे आणि याच्या बाहेर बाउंड्री बघा कशी आहे. हे तर आत्ताचं कन्स्ट्रक्शन आहे सगळं. पण त्या काळी इकडे नक्कीच पाणी वगैरे किंवा काहीतरी स्पेशल असेल. छोटे छोटे रूम्स पण आहेत खाली. म्हणजे काहीतरी असेल इकडे. गार्ड्स वगैरे लोक राहत असतील प्रोटेक्शनसाठी या कॅसलच्या. कारण की इकडचा जो ड्यूक होता तो या कॅसलमध्ये राहायचा. रॉयल फॅमिली राहायची या कॅसलमध्ये. आणि रॉयल्टीला भरपूर प्रोटेक्शन असतं. भरपूर मोठा कॅसल आहे एकदम आणि ओपन आहे सर्वांसाठी. आणि हिस्ट्री पण आहे भरपूर याच्या आतमध्ये.
चला तर मित्रांनो, जाऊया आता गेटच्या इकडे. तो एक कमानी टाईप गेट आहे, त्या गेटला जाऊन व्हिजिट देऊया. चला त्या लोकेशनला. ॲक्च्युली त्या कॅसलच्या मागेच एक गार्डन आहे भरपूर मोठा, आणि त्या गार्डनच्याच जवळ एकदम हा गेट आहे. हा गेट याच्यासाठी बनवलेला कारण की नेपोलियन जेव्हा इकडे येत होता राज्य करायला किंवा लीडरशिप हे करायला, तेव्हा या गेटमधून त्याने एंट्री केलेली होती. या गेटवरती तुम्हाला बरंच काही काही एकदम हिस्टॉरिकल दिसेल, लिहिलेलंसुद्धा आहे. त्यांची हिस्ट्री त्यांनी एनक्राफ्ट केली आहे. रोमन कल्चर पण आहे त्याच्यावरती. आणि इकडे बरेच म्हणजे राजा होऊन गेले ना, त्याच्यामुळे सगळी हिस्ट्री मिलानमध्ये. सर्वांना मिलान त्यांचा कॅपिटल पाहिजे होता त्यांच्या एम्पायरचा, त्याच्यामुळे भरपूर हिस्ट्री आहे इकडे. आणि या गेटच्या मधून नेपोलियन मिलानमध्ये आला होता राज्य करायला. आणि आता हे बघा, लोकल्स इकडे फिरतात. हे गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या मागे तो कॅसल आहे. सो असं समजू शकता की हे कॅसलचंच एक पार्ट होतं जुन्या काळी. त्याच्यानंतर बरेच कन्स्ट्रक्शनमुळे आजचा हा असा व्ह्यू आहे 2025 मध्ये. जेवढा आपण जवळ जातो तेवढा चांगला एकदम आर्किटेक्चरल व्ह्यू येतो. आणि हा भरपूर मोठा एरिया आहे. भरपूर मी इथे बघितलं जॉगिंग लोक करतात इकडे, हेल्दी फिट राहण्यासाठी. इथे या पूर्ण एरियामध्ये सराउंडिंगमध्ये जॉगिंग पार्क झाला एक तयार. असा हा गेट आहे. इकडून नापोलियन आतमध्ये आलेला होता, म्हणजे रूल करायला आलेला होता. चला मित्रांनो, मला वाटतं आजच्या ब्लॉगसाठी एवढंच ठेवतो. शॉर्ट ब्लॉग 10-15 मिनिटांचा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच बघत राहा नवीन व्हिडिओ. जिकडे जिकडे मी जाईन तिकडे काय ना काय शोधीन आणि व्हिडिओ बनवत राहीन मराठीमध्ये. बघू पुढे कुठे जातो. चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये.